आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आणि न्यायालयीन संघर्षाला आता नवं वळण मिळालंय। या टेंडरसाठी घेण्यात आलेली विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिवशाहू आघाडीच्या वतीनं कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र ही विशेष सभा कायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याची माहिती इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली। त्यामुळे 22 कोटींच्या कचरा उठाव टेंडरवरून सुरू असलेल्या वादात सत्ताधाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। या टेंडरला सत्ताधारी गटातील भाजपच्या काही नगरसेवकांनीही विरोध केला होता, तर शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी टेंडर प्रक्रियेत गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले होते। याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत या टेंडरला मंजुरी देण्यासाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती। या विशेष सभेत ठराव करून 22 कोटी रुपयांचा कचरा उठाव टेंडर मंजूर करण्यात आला। मात्र ही सभा नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते उदय पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेवर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर विशेष सभा कायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। न्यायालयाच्या या निर्णयामुळे विरोधकांना मोठा धक्का बसल्याचा दावा महापौरांनी केला। दरम्यान शिवशाहू आघाडीच्या नेत्यांकडून इचलकरंजीच्या विकासाला विरोध केला जात असल्याचा आरोपही महापौरांनी केला। भारतीय जनता पक्षातील सर्व नगरसेवक एकत्र असून पक्षामध्ये कोणताही अंतर्गत वाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। विरोधकांनी अंतर्गत मतभेदांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोपही यावेळी करण्यात आला। विशेष म्हणजे या टेंडरला भाजपमधील एका गटानेही विरोध केल्यानं सत्ताधारी गटातील मतभेद चव्हाट्यावर आले होते। मात्र विरोधाला न जुमानता टेंडर मंजूर करण्यात आलं आणि आता विशेष सभा कायदेशीर असल्याचा न्यायालयीन निकाल आल्यानं सत्ताधारी गटानं हा आपला विजय असल्याचं मानलं आहे। आता न्यायालयीन वादाचा एक टप्पा संपला असला तरी प्रत्यक्षात 22 कोटींच्या कचरा उठाव टेंडरमुळे इचलकरंजी शहर स्वच्छ आणि सुंदर होणार का, हा खरा प्रश्न आहे। शहरातील कचरा वेळेवर आणि नियमित उचलला जाणार का, नागरिकांना स्वच्छतेची चांगली सुविधा मिळणार का, याकडे आता इचलकरंजीकरांचं लक्ष लागलंय। पत्रकार बैठकीला महापौर उदय धातुंडे तसंच सत्ताधारी नगरसेवक उपस्थित होते। न्यायालयाच्या निर्णयानंतर कचरा उठावाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवून इचलकरंजी शहर स्वच्छ करण्याचं आव्हान आता महानगरपालिकेसमोर असणार आहे। आम्ही जे विशेष सभा घेतली होती कचऱ्याच्या टेंडरसाठी, कारण गरजेचं होतं। स्वच्छतेचा विषय महत्त्वाचा असताना विरोधकांचं असं म्हणणं होतं की ती सभा विशेष सभा झाली ती बेकायदेशीर आहे, टेंडर प्रक्रिया जी चालू आहे ती बी बेकायदेशीर आहे। याच्यामुळे त्यांनी माननीय न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी दाखल केलं होतं। यावर आत्ता निर्णय हायकोर्टाचा असा झालेला आहे की आम्ही जी केलेली सगळी प्रक्रिया आहे ती सगळी योग्य आहे आणि इथून पुढची प्रोसिजर आमची सगळी चालू असणार आहे। आणि आम्ही जो दिलेला शब्द आहे जनतेला, इचलकरंजीच्या तमाम जनतेला, की स्वच्छता इंदोरप्रमाणे इंदोरच्या धर्तीवर इचलकरंजी होऊन जाईल, तशा पद्धतीचं जे काय आम्ही नियोजन केलं होतं, इस्टिमेट त्या पद्धतीने केलं होतं, ते आमचं इस्टिमेट वगैरे सगळे जे केलेली प्रक्रिया ही सगळी अबाधित राहिलेली आहे। मला जनतेला एवढं सांगायचं आहे की आत्तापर्यंत जे आम्ही केलेलं काम आहे कोर्टानं आमचं योग्य ठरवलं आहे आणि 22 कोटीचं टेंडर जे आहे ते थोड्या दिवसातच त्याची आता तपासणी वगैरे चालू आहे। थोड्या दिवसात ते मार्गी लागेल आणि इचलकरंजी 100% कचरामुक्त होणार असं मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे।